नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या या नवीन ट्विस्टमध्ये मित्रांनो तुमची ही मैत्रीण आज तुमच्यासाठी खास ट्विस्ट घेऊन आलेली आहे आणि तो ट्विस्ट नक्की काय असेल, नक्की स्वानंदीसमोर काय काय सत्य येणार आहे आणि हॉस्पिटलमध्ये गेलेल्या स्वानंदी आणि चिंगीला म्हणजे किडनॅप करणाऱ्या ह्या चिंगीला ह्या संकटातून स्वानंदी कसं सोडवणार आहे आणि आज कोणकोणती सत्य स्वानंदीच्या समोर येऊन आज हा समरने आंधळा विश्वास ठेवलेल्या आपल्या कुटुंबावर आणि कोणते आता हे चेहऱ्यांचा पर्दाफाश होणार आहे असं काहीतरी या ट्विस्टमध्ये एक भयानक धक्का आपल्याला बसणार आहे। म्हणजे आज समोरला इतका मोठा शॉक बसणार आहे की ह्या सत्यातून नक्की कोणाचे काळे सत्य बाहेर येते, कुणाचा चेहरा कसा आहे हे समोरच्या समोर पर्दाफाश होतो आणि असं हे ट्विस्ट आपल्यासमोर आज आपण बघणार आहोत। तेव्हा तुम्हाला तर धक्का तर बसेलच, परंतु मित्र आणि मैत्रिणींनो घाबरू नका, शेवट मात्र अगदी छान होणार आहे। म्हणजे आपल्या स्वानंदीने अगदी एक धाडसी वृत्ती दाखवून हे सगळं हँडल केलेलं असतं आणि समोरच्या प्रेमाचं मन तिने अगदी जिंकून घेऊन ती प्रेमाची राणी मात्र आता समोरची बनलेली असते। प्रेक्षकांनो हे बघा, आता ह्या अंशुमनने चिंगीकडून आता एक प्रॉमिस घेतलेलं असतं, बरोबर तिला जाळेमध्ये परत ओढलेलं असतं आणि चिंगी सारखी सारखी अंशुमनकडे जाते याचा स्वानंदीला फारच राग येतो। स्वानंदी तिला समजावत असते की तू त्या नालायक नराधमावर विश्वास ठेवू नको, अर्पिता, मलिका, अंशुमन हे चांगले व्यक्ती नाहीत। तेव्हा चिंगीला असं वाटतं की अंशुमन आपल्या बाळाची काळजी घेईल, आपल्या बाळाची सगळी जबाबदारी तो घ्यायला तयार झाला। मलिका काकूंनीसुद्धा आपल्या बाळाला स्वीकारलं, तर मग आता आपण समरला हे सांगायचं म्हणजे फोन करून, तर ते सगळं काही चिंगीने केलेलं असतं आणि स्वानंदी तिला आता हे सर्व विचारण्याचा प्रयत्न करत आहे की चिंगी तू नक्की काय लपवतेस आणि हे बघ मी तुला बऱ्याच वेळेस सांगितलं की तू काही लपू नको, त्यांच्या जाळ्यामध्ये अडकू नकोस, परंतु चिंगीला आता फक्त आपल्या बाळाच्या भविष्याची काळजी असते, तिला तिचं काही घेणं देणं नाही, ती फक्त आता बाळाचा विचार करते। परंतु आता मात्र ह्या तिच्या बाळाच्या भविष्याला मात्र हे जे आहे घरातील जे तिच्या वाईटावर उठलेले आहेत तिला संपवण्याचा आणि तिच्या बाळाला संपवण्याचा मस्त कट रचत आहे। तर परंतु धाडसी स्वानंदीमुळे त्यांचे हे कट मात्र शेवटी आता फ्लॉप होतात। तर तरीसुद्धा आता मलिका काही हार मानत नसते। चिंगी आणि आता स्वानंदी हॉस्पिटलला गेलेली आहे हे तिला माहिती असतं। मग अंशुमन डोकं चालव, आता हाच काहीतरी प्लॅन आहे की चिंगीला परत या घरामध्ये पाऊल ठेवून द्यायचं नाही, त्या स्वानंदीला तर काय आपण तिकडेच अडवू शकतो, तिला धडा शिकवू शकतो, एकतर समर नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व करावं लागेल। म्हणून अंशुमनला मात्र हाताला धरून मलिकाने काही गुंड चिंगीला किडनॅप करण्यासाठी पाठवलेले असतात, कारण चिंगीला मात्र स्वानंदी आपण कितीही चिंगीचं मन बदलवण्याचा प्रयत्न केला पण तरी स्वानंदी मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तिची इतकी काळजी घेते, तिला हॉस्पिटलला नेते। मग आपण असं काहीतरी करू शकतो, म्हणजे आपण नर्स आणि डॉक्टर यांना खरेदी करून चिंगीचं हे बाळ पाडू शकतो, नाहीतर जे गुंड आहे तर ते गुंड पाठवून चिंगीला किडनॅप तर करू शकतो, असा यांचा हा प्लॅन सुरू असतो। आणि अंशुमन मात्र तिला एका क्षणात आता लगेच आपलंसं करून घेतो प्रेमाच्या भाषेने, कारण तो बदललेला आहे असं म्हणून तो तिला बरोबर फसवतो। तेव्हा आता चिंगीचा विश्वास दृढ झालेला असतो। चिंगी मात्र आता स्वानंदीला काही सांगायला तयार नसते। स्वानंदी तिला म्हणते की हे बघ, तुला जर आता आमच्यावर विश्वास असेल तर मात्र तू जे खरं आहे, अंशुमन तुझ्या रूममध्ये कशासाठी आला होता ते जर तू सांगितलंस तरच मात्र मी तुला आता म्हणजे आधार देईल, फक्त तू घाबरू नकोस, आमच्यावर विश्वास ठेव। तेव्हा चिंगी आता म्हणते की ठीक आहे, स्वानंदी वहिनी इतकं बहिणीसारखं आपल्यावर प्रेम करतात, मग आपण त्यांच्यापासून ही गोष्ट कशाला लपून ठेवायची, आत्तापर्यंत अंशुमन आपल्याशी खोटंच वागलेत। म्हणून ती चिंगी स्वानंदीला सर्व काही सांगून देते आणि त्यानंतर इकडे आदिराला तर आता खूपच त्रास होत असतो। आदिरा आता हॉस्पिटलला मात्र येण्याचं ठरवते। रोहन म्हणतो की हे बघ, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आदिरा, आता चल तो हॉस्पिटलला, तुला जास्त उलट्या वगैरे होतात त्यामुळे तुझ्या तब्येतीला काहीतरी परिणाम होऊ शकतो, मला आता रिस्क घ्यायची नाही, तू हॉस्पिटलला चल। म्हणून रोहन आणि आदिरा हॉस्पिटलला यायला निघतात, परंतु तेवढ्यात रोहनला एक काम येतं। आता रोहनला असं काहीतरी काम येतं की अर्जंट त्याला कामावर जावं लागतं।
लागतं. तेव्हा तो आदिराला म्हणतो की हे बघ आदिरा, तू जाशील का? आदिरा म्हणते की हे अरे रोहो, तू काही काळजी करू नकोस, मी जाईल हॉस्पिटलमध्ये, मी नक्की जाईल आणि काय होतं काय नाही मी तुला नक्की कळवेल, तू जा बरं तुझ्या कामासाठी. तर रोहन म्हणतो की ठीक आहे, पण आदिरा नक्की जायचं आणि हे बघ काळजी घे, नाहीतर मी तुझ्यासोबत बाबांना पाठवितो. तर आदिरा म्हणतं की नको रे, अरे मी एकदम ठीक आहे, काही काळजी वगैरे करू नको आणि जर काही गरज वगैरे लागली तर मी नक्की बाबांना घेऊन जाईल. तेव्हा आदिरा आता त्याच हॉस्पिटलमध्ये आता ही चेकअपसाठी आलेली असते आणि जेव्हा ते तिथं डॉक्टर चेकअप वगैरे करतात, डॉक्टरने सगळे काही टेस्ट करण्यासाठी सांगितलेले आहेत. आदिराला मळमळाने असं काहीतरी सगळं काही उलट्या वगैरे होत असतात. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, आता तुमचे रिपोर्ट तर आलेले आहेत, तुमच्या टेस्ट वगैरे सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये तुमच्यासाठी मात्र एक गुड न्यूजच आहे. आदिरा म्हणते की गुड न्यूज, मला तर इतका त्रास होतो आणि गुड न्यूज कसली? आदिराला काही कळत नसतं. डॉक्टर म्हणतात की तुम्ही आई होणार आहात आणि ह्या बाळाचे बाबा तुमच्यासोबत का आले नाहीत? तुम्हाला चक्कर वगैरे येतात, मग तरीसुद्धा तुम्ही एकट्या का आलात? आदिरा म्हणते की काही नाही, एखादं महत्त्वाचं काम होतं म्हणून त्यांना जावं लागलं. आणि नक्की काय होतं म्हणजे मला तर आता आई होणार आहे हे ऐकल्यानंतर आता आदिराला धक्का बसतो. आदिरा म्हणते की हे कसं होऊ शकतं आणि मला हे बाळ नको आहे. म्हणून आदिरा ठामपणे आता तेथे चिडचिड करत असते. डॉक्टरना हे बाळ नको असं म्हणत असतात. आता डॉक्टर तिला समजवण्याचा इतकं प्रयत्न करत आहे आणि डॉक्टर म्हणतात की अगं म्हणजे मिसेस सरपोतदार, तुम्हाला मात्र हे बाळ नको आहे तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या मिस्टरांना घेऊन इथे येऊ शकतात. नक्की तुम्हाला काय डिसिजन घ्यायचा आहे, नक्की काय हे तुम्ही आता तुमचं ठरवा. आणि त्याच वेळेस आता चिंगीला चेक वगैरे करून चिंगीच्या सगळ्या काही रिपोर्ट वगैरे काढून मात्र स्वानंदी आता तेथूनच जात असते आणि तेवढ्याच स्वानंदीच्या कानावर आदिराचा आवाज ऐकू येतो. तर आता स्वानंदी म्हणते की आदिराचा आवाज इथे काय येत असेल, नक्की आदिराला काय झालं असेल? म्हणून ती मात्र आता घाईने इकडे आलेली असते आणि तिकडे आल्यानंतर मात्र आता लगेच म्हणजे डॉक्टर म्हणतात की काय झालं? तर आदिरा म्हणते की मला हे बाळ नको आहे. तर स्वानंदीच्या कानावर पुन्हा येतो म्हणून ती आता डॉक्टरांकडे येते आणि डॉक्टरांकडे आल्यानंतर मात्र आता सगळं काही छान होत असतं आणि म्हणजे डॉक्टरांना आनंद वाटत असतो, परंतु आदिराला हे सगळं काही आनंद धक्कादायक नसतो, तिला हे बाळ नको असतं. तर तेवढ्यात स्वानंदी म्हणते की चिंगी हे बघ, तू येथे बस, तू थोडासा आराम कर, मी आतमध्ये जाऊन येते, नक्की इथे आदिरा आलेली की आहे हे मला तिचा आवाज येतोय आणि ती अशी चिडचिड का करत असेल, काय झालं असेल, त्यामुळे तू येथे बस, पाणी वगैरे पी, मी येते तोपर्यंत. आणि आता स्वानंदी आत जाते. स्वानंदी आतमध्ये गेल्यानंतर बघते तर काय आदिरा. तेव्हा लगेच ती म्हणते की अगं आदिरा, तू काय झालं, तुझी तब्येत व्यवस्थित बरी आहे ना? तू का म्हणजे नक्की काय झालं होतं की तू येथे डॉक्टरांकडे आलीस? किंवा डॉक्टर म्हणतात की हे बघा, यांच्यासाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे. तर स्वानंदी म्हणते की काय बोलतेस आदिरा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा आदिरा म्हणते की अगं नंदुताई, काय तू माझं म्हणजे कौतुक वगैरे करते, आभार मानतेस, अगं हे बाळ मला नको आहे. तेव्हा स्वानंदीला हे ऐकून धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की आदिरा, अगं तू काय बोलतेस, तुला हे बाळ का नको आहे? तेव्हा आदिरा रडत असते. आदिरा म्हणते की हे बघ, आत्ताच मला बाळाला वेळच देता येणार नाही आणि हे बघ, त्याला मला चांगले संस्कार करायचे आहे आणि आत्ता आम्ही त्या सिच्युएशनमध्ये नाही, त्यामुळे हे बाळ मला नको आहे. तर स्वानंदी म्हणते की आदिरा शांत हो थोडीशी, मी तुला समजावते. म्हणून ती आदिराला समजावत असते आणि लगेच मात्र तिकडे आता हे अंशुमनने चिंगीला किडनॅप करण्यासाठी गुंड पाठवलेले असतात आणि ते गुंड मात्र तेथे हॉस्पिटलला येतात आणि हॉस्पिटलला आल्या क्षणी मात्र आता ते गुंड लगेच चिंगीला तेथे तिचं तोंड वगैरे दाबून तिला तिथून घेऊन जात असतात. चिंगी खूप घाबरते. चिंगी म्हणते की कोण आहात तुम्ही, मला कुठे चालवलं? तेवढ्यात मात्र आता चिंगी जोरात स्वानंदी वहिनी असं ओरडते आणि स्वानंदी वहिनी विचारताच मात्र आता स्वानंदीच्या कानावर चिंगीचा आवाज ऐकू येतो आणि त्याच वेळेस मात्र चिंगीचा आवाज ऐकल्यानंतर घाईने मात्र आता लगेच ही स्वानंदी म्हणते की काय झालं नक्की, म्हणजे चिंगीचा आवाज मला काय ऐकू आला असेल. घाईने ती बाहेर येते तर काय बघते तिथे चिंगी नसते आणि आता चिंगी कुठे गेली असेल म्हणून स्वानंदीच्या जीवाला फार टेन्शन येते. ती लगेच आता घाईने राजवाड्यांना फोन करते. अहो, मी चिंगीला घेऊन हॉस्पिटलला आले होते पण चिंगीचा इथे काही तपास नाही, नक्की कुठे गेली चिंगी मला काही कळत नाही. समर तिला म्हणतो की हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नकाच, तिथे शोधा, मी आता आनंद आणि निकिता यांना तिकडे पाठवतो आणि लवकरात लवकर चिंगी सापडेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि त्याच वेळेस मात्र
आता स्वानंदी ही जोरात ओरडते. स्वानंदीला आता ते गुंड समोर दिसतात. चिंगीला तिथून ते घेऊन जात असतात. तर चिंगी आता धावतच म्हणजे स्वानंदी वहिनी असं ओरडून त्याच गुंडाच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करते. परंतु आता मात्र स्वानंदी घाईने जाते. स्वानंदी मात्र आदिराला म्हणते की आदिरा मी आलेच आणि त्या गुंडांना मात्र ती पकडण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या गुंडांनी चिंगीला मात्र गाडीमध्ये आता घातलेलं असतं आणि ते गुंड मात्र आता तिथून सटकण्याचा प्रयत्न करत आहे. पण स्वानंदी तेथील आता एक लाकूड घेते आणि लाकूड घेऊन मात्र आता त्या गुंडांच्या डोक्यामध्ये चांगलंच काठीने मारते आणि चिंगीला बाहेर ये, चिंगी तू लवकरात लवकर स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन बाहेर पड असं सांगत असते. आणि आता मात्र तो गुंड मागून येतो. तो स्वानंदीला पकडतो आणि तेवढ्यात आता एक धाडसी चिंगी मात्र खाली उतरते आणि ती काठी घेऊन पुन्हा त्या गुंडाच्या डोक्यात मारते. आणि ती चिंगी इतकी घाबरलेली असते की नक्की तिला काय करावं तेच काही कळत नसतं. आणि तेवढ्यात आदिरा सुद्धा बाहेर येते. हा जो काही प्रकार आता चालू आहे तो प्रकार बघून मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो. आदिरा म्हणते की हे सगळं काय सुरू आहे आणि स्वानंदी ताई हे गुंड कोण आहेत. आणि तेव्हाच आता तेथे पोलीस येतात आणि पोलीस मात्र त्या गुंडांना पकडतात आणि स्वानंदी मात्र आपल्या जीवाची बाजी लढवून आज म्हणजे या चिंगीला वाचवलेलं असतं. कारण आदिराने घाईने पोलिसांना फोन केलेला असतो आणि त्या गुंडांना पकडायला पोलीस तेथे आलेले आहेत आणि ते गुंडांना ते पकडतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की चिंगी तू घाबरू नकोस, काही काळजी करू नकोस, मी ठीक आहे. आणि आता दोघेही मात्र एकमेकांना घट्ट मिठी मारतात. चिंगी इतकी रडत असते. स्वानंदी तिला समजावत असते आणि शेवटी आज स्वानंदीने आपल्या जीवाची बाजी लढवून मात्र चिंगीचा जीव वाचवलेला असतो. आणि चिंगीसाठी मात्र आता आणखीन भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं असतं. तर स्वानंदी चिंगीला म्हणते की हे बघ तू काही घाबरू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि आता म्हणून ती चिंगीला शांत करते आणि नक्की हे गुंड कोण असतील मला आता विचार करायला हवा. म्हणून मात्र स्वानंदी आता खूप पेटून उठलेली असते. स्वानंदीला असं वाटतं की नक्की अंशुमन काकू आणि अर्पिता ताई यांनीच नक्की काहीतरी प्लॅन केला असेल आणि त्या प्लॅनमुळे हे सगळं घडलं असेल. तर तेव्हा मित्रांनो आता चिंगीचा तर जीव ती वाचवते. परंतु आदिराच्या बाबतीत मात्र आता आदिराला कसं समजायचं आणि आदिराला या मुलाने जन्म दिला पाहिजे, हे सगळं कसं आता हँडल तिला केलं पाहिजे यासाठी स्वानंदी मात्र आता एकासी पाठराखीण बनून मात्र शेवटी आदिराला समजावत आहे. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं काय नाही हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.